मनोज जरांगेंचं 4 जून पासून पुन्हा बेमुदत उपोषण. 8 जून रोजी नारायणगडावर सभा. राज्य सरकारनं 10% दिलेलं आरक्षण फसवं निघालं. याचा मराठा समाजाला फायदा झाला नसल्यानं 4 जून रोजी सकाळी 9 वाजल्यापासून अंतरवाली सराटी या ठिकाणी बेमुदत उपोषणाला ते बसणार आहेत. 8 जूनला नारायणगडावर मराठा समाजाची सभा होणार आहे. या सभेची पाहणी करण्यासाठी बुधवारी नारायणगडावर ते जाणार आहेत. तसंच ओबीसीतून आरक्षण दिलं गेलं नाही तर विधानसभेत 288 जागा लढवणार असा अल्टिमेटम मराठा नेते मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिला आहे. बुलंद छावा मराठा युवा परिषद प्रणित छत्रपती संभाजीराजे यांच्या 367व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमाच्या N11 ते टीव्ही सेंटर चौक दरम्यान मिरवणुकीच्या उद्घाटनासाठी जरांगे मंगळवारी सकाळी 9:30 वाजता शहरात आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. जरांगे यांनी पुन्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं. ते म्हणाले, त्यांनी मराठा समाजाच्या माता भगिनींचं डोकं फोडलं, तरुणांवर गुन्हे दाखल केले, महिलांना तडीपार केलं. फडणवीसांनी मराठ्यांचा द्वेष सोडावा असं आवाहन यावेळी जरांगे यांनी केलं. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन. सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार. ला 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 ला. निसर्गातलं नंदनवन साई बन, साई बन. टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर. अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साई बन.